एवढी मोठी जबाबदारी ती आमच्या पक्षाने माझ्यावरती टाकलेली आहे. नमस्कार, नागरिक शस्त्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज उमेदवारी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी सगळ्यांना आश्चर्यकारकरित्या उमेदवारी खेचत आणलेली आहे ती शरद दबडे यांनी. काय सांगाल भाऊ, आपण शेवटच्या दिवशी आपल्याला उमेदवारी अर्ज एबी फॉर्म मिळालेला आहे, काय सांगाल आणि आपण आता अर्ज भरला? खऱ्या अर्थाने सर्वप्रथम मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आमच्या प्रेरणास्थान मार्गदर्शक माननीय खासदार सुप्रियाताई सुळे, आमचे सर्वांचे लाडके युवा नेते रोहितदादा पवार, आमचे मार्गदर्शक अंकुशांना काकडे, विशालजी तांबे, मनालीताई भिलारे आणि आमच्या युवकांचे प्रेरणास्थान किशोरभाऊ कांबळे, या सर्वांचा मी सर्वप्रथम मनापासून आभार व्यक्त करतो की एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एवढी मोठी जबाबदारी अंगावरती टाकलेली आहे. एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातर्फे उमेदवारी आज जाहीर झालेली आहे आणि त्याच उमेदवारीचा अर्ज एबी फॉर्म घेऊन आज मी भरण्यासाठी इथं आलेलो. खऱ्या अर्थाने मनस्वी आनंद होतो की एवढी मोठी जबाबदारी ती आमच्या पक्षाने माझ्यावरती टाकलेली आहे. आता काय सांगाल, कारण का तुमच्या समोर जे उमेदवार असणार आहेत त्यांना 2 टर्मचा अनुभव आहे आणि 2 टर्म ते चांगल्या फरकाने निवडून आलेले आहेत. आता त्यांच्या विरोधात तुम्हाला निवडणूक लढवायची काय? सर्वप्रथम मी असं सांगेन की 2 टर्म म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा ते मनसेमध्ये होते, मनसेच्या लाटेवरती पहिल्यांदा निवडून आलेले आहेत. त्यानंतर ते मला वाटतं भाजपच्या लाटेवरती निवडून आलेले आहेत. माझ्यासारखा सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता गेली 10 वर्ष या भागामध्ये सातत्याने पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी काम करत आहे आणि या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठीच मी सातत्याने पुढे काम करत राहीन. मी कुठल्या लाटेवरती निवडून आलेला येणार नाही, मी माझ्या कामावरती निवडून येईन. या भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी काम करेन, एवढं आश्वासन तुम्हाला देतो. नागरिक शस्त्र न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज, तुमच्या बातम्या तुमच्या मोबाईलवर.